हा चालू. जय श्रीराम. आज सोलापुरात गोमासाची गाडी सापडलेली आहे. माड्यामध्ये कत्तलखाना आहे मोठा. त्या कत्तलखान्यातनं ही गाडी आलेली आहे आणि ड्रायव्हरनं सांगितलंय माड्यातलं गोमास आणलंय. काय हो काय मास दाखवत आहे मुंडी हो का इकडे गाईची मुंडी त्याला हातात घ्यायला लावतो. इकडे रे. इकडे मी तू हातात घेतो. हो का ही गाईची मुंडी हे तू काढ. तुम्ही काय उचल की बेडा बोकाच्या गाईची मुंडी आहे बघा. आणि बाहेर काढून ह्याच्या ही माड्यामध्ये कारवाई झाली आहे. तिथं आम्ही 50 2 ते 10 2-4 वेळा तिथं आम्ही रेट टाकली होती. ज्यावेळेला आम्ही तिथं रेट टाकतो त्यावेळेला तिथले बनकर साहेब कुठल्याही कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाहीत. पण हे अशा प्रकारे हे बघा गोमास आणलेले असते. गाईची मुणकं बघा हे असल्या प्रकारे असले इजडे आपल्या इथं येऊन हे सगळे प्रकार करतात. आणि आता तर बकरी ईद आहे. बकरी ईदला अजून हजारो गाया कापल्या जाणार आहेत. त्यासाठी हिंदूंना सर्वांना मी सांगू इच्छितो की तुम्ही सावध राहा. आणि पोलीस प्रशासनाला कालच मिटिंग झाली एसपी साहेबांच्या इथं की माड्यामधली आम्ही कारवाई करून सांगितले होते. आज माड्यातनंच हे माल कापून आले. कुठून आलं रे सांग. माड्यातनं कुणाकडनं आणला. कुठल्या ठिकाणात आणला ठिकाण सांग. स्टँडच्या पाठीमागणं आणलंय काय हे माल इथनं कापून. आणि पोलीस चौकी तिथून जवळच्याच अंतरावर आहे तरी सुद्धा तिथं कटिंग होतीये. आणि आम्ही रेट टाकले होते तिथं काय सापडत नाही म्हणून बनगर साहेब रिपोर्ट देतात. आणि तिथल्या पीआयचा आम्ही जाहीर निषेध करतो की त्याने त्याच्या संगमताने ही कत्तल होती आहे तर तात्काळ मी त्यांना निलंबित केलं जावं अशी मी मागणी करतो. जय श्रीराम.